नारायण पद्मनाभ भूपती केशव दामोदर राम 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 राम. आत्ताच आपला जप झाला. गोमुखी ठेवली आणि आतून असा प्रश्न आला की परमार्थामध्ये श्रेष्ठ अवस्था कुठली? परमार्थामध्ये श्रेष्ठ अवस्था त्याची अनुभूती स्वानुभूती घेण्यासाठी जे एक आपल्याकडे असं चित्त असावं लागतं, म्हणजे शुद्ध चित्त असावं लागतं. त्या शुद्ध चित्ताच्यावरच सगळी स्थिती अवलंबून असते, सगळी स्थिती अवलंबून असते. पण अंतर्मुक्ता जी आहे ती अंतर्मुक्ता आपल्या अवस्था आपल्याला दाखवत राहते. अंतर्मुक्ता आपल्याला आपल्या अवस्था दाखवते. म्हणून सगळ्यात स्वच्छ पवित्र अवस्था कुठली असेल तर साक्षीपेक्षा चूप अवस्था आहे. राम. याच्या अनुभूतीसाठी काय करायला लागतं असा आतून सारखा प्रश्न पडत असतो आपल्याला. अनेक संतांना पडला की जे अकाट्य सत्य आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे भगवंत. तर स्वतःचा स्वानुभव स्वानंद असा सांगतोय की वारंवार मी परिणामाचा विचार केला. जर आपण हे करत राहिलो तर परिणाम काय, ते करत राहिलो तर परिणाम काय. आणि अशा एका गंतव्यस्थानावरती मन घेऊन गेलं की परिणामाचा विचार ज्यावेळेस तुमच्यात प्रकटतो त्यावेळेस देवदूत जसा असा आपल्यासमोर एकदम असा उभा राहावा. देवदूत त्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध चित्तामध्ये परिणामाचा विचार प्रकटतो, महापुरुष म्हणते तो सर्व लोकांमध्ये फार परमभाग्यशाली आहे. त्याला वेगळं प्राणायाम करावं लागत नाही. प्राण आपोआपच तिची केवलीकडे प्रस्थान करतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं पूर्व सुकृत जो कोणी त्याचे गुरु आहेत त्यांना ते दिसू लागतं. आणि मग ते गुरुच कुठल्या ना कुठल्या निमित्तानं त्याचं शिष्यत्व स्वीकारायसाठी आतुर झालेले असतात. का तर हा माझा आता खरा अनुग्रही होण्याच्या योग्यतेचा आहे. करोडो जीव आहेत पृथ्वी तळावर, अरबो खरबो जीव आहेत, चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत अनेक योनीत. 84 लक्ष योनी आपण म्हणतोय, पण आणखी पोट योनी भरपूर आहेत. त्यातला हा परम भाग्यशाली अनुग्रहाच्या योग्यतेचा झाला असं शास्त्राचं आणि गुरूंचं दोघांचं मत होतं. ज्यावेळेस गुरु त्याचा अंगीकार करतात त्यावेळेस ते एकच बघतात, त्याच्यातले सद्गुण, त्याच्यातला सदाचार आणि त्याच्यातली भूक. 3 गोष्टी बघतात. जशी भूक तसा पुरवठा हे समर्थांचं मत आहे. त्यानंतर त्याला स्वतःच भूक अशी लागलेली असते त्या सद्गुरूला की तो मला येऊन कधी भेटतोय किंवा मी त्याला जाऊन कधी भेटतोय. का बरं? तर शास्त्र म्हणतं तो जन्मोजन्मीचा शिष्य असतो आणि हा जन्मोजन्मीचा गुरु असतो. कुठल्या तरी निमित्तानं पथभ्रष्ट योगभ्रष्ट झालेला असतो, पण त्याची ती दयामूर्ती त्यांच्यासमोर सतत प्रकट होत असते. भूक वाढते, गाठ पडते आणि बघताच
जसं एखादं बाळ आईला दाहे मोकळून रडतं पाहिल्यानंतर, तसं याची शरणागतीच त्यांना पूर्ण प्रचिती देते. त्या गुरूंना त्याचे अश्रू, त्याची शरणागती, त्याचा विनय त्यांना प्रमाण देते. आणि ज्यावेळेस हा शिष्य गुरूंच्या चरणावर पालता पडतो, नतमस्तक होतो, त्यावेळेस त्याच्या श्वासातून काहीच निघत नाही एका वचनाशिवाय. दुसरं काहीच निघत नाही. सोहम नाही, कोहम नाही, राम नाही, अमोक नाही, केशव नाही, माधव नाही. एकच वाक्य निघतं, अशाच तुझी इच्छा. बस. तोंडातून नाही म्हणत, श्वासातून त्याच्या बाहेर पडतं. आणि अनादिकल्पापासून समाधिस्थ झालेल्या योग्याची जशी डोळ्याची अवस्था असते की नाही, म्हणजे त्या पापण्या पडल्या की आता मला या पापण्या उघडून पुन्हा या जगातलं काहीच बघायचं नाही. तुला बघितलं, आता बस तुझी इच्छा. आता मला कुणाला पाहायचं नाही, कुठं नतमस्तक व्हायचं नाही, कुठे मला काहीच करायचं नाही. तुझ्या चरणावर डोकं ठेवलं, तुझी इच्छा, संपलं. बाकी बाह्यदृष्ट्या ती शिखासूत्रानं बांधून घेत नाहीत की तुझी शिखा काढ, शिखा वाढव, जणव घाल, जणव काढ. हे शिखासूत्रानं ते बांधून घेत नाहीत. त्यांचं शिखासूत्र हेच असतं की गुरुकृपेचा अधिकारी झाला, तुझी इच्छा. शंका नसताना शंका उभी राहते मग तिथं. ठीक आहे. तर तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आणि तुम्ही समाधिस्थ झाला. मग मी आता डोळे बंद करून तुमच्या पुढे बसलो तर मी सुद्धा समाधिस्थच आहे का ध्यानस्थ आहे का स्वरूप स्थितीत आहे? शंका नसताना शंका उभी राहते. कोणाला? शरणागताला सुद्धा. तुम्ही तर तुमच्या स्थितीमध्ये गेला. कारण ज्ञानभक्ती योगामध्ये समाधीचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. भक्तियोगामध्ये भावसमाधी सांगितली, ज्ञानयोगामध्ये निर्विकल्प समाधी सांगितलेली आहे. पण मला असा प्रश्न पडतोय गुरुदेव की तुमची उघड्या डोळ्याने सुद्धा समाधी लागते, बंद डोळ्याने बी लागते, चालता चालता लागते, खाता खाता लागते, बोलता बोलता समाधी लागते. अद्वैतामध्ये द्वैतात्मक समाधी असते. म्हणजे तुम्हाला माहीत आहे एकाच ठिकाणी जसं पती पत्नी काही न करू देत पण एकाच अंतरुणात आहेत, तसं मला वाटतं गुरुदेव. मला तुम्ही काहीच देऊ नका, वरदान देऊ नका, काही देऊ नका, सिद्धी देऊ नका, काही देऊ नका, पण समाधीच्या एका अंतरुणावर मला बी घ्या. त्या समाधी सुखाचं जे महत्त्व तुमच्या अंतःकरणात आहे ते माझ्याही अंगणात खेळू द्यात. मग ते सात्विक लावा, तात्विक लावा, कशी असते लावाची तशी लावा, पण एकच, जसा तुम्हाला तुमचा अनुभव आहे तसा मला माझा अनुभव हवा. कारण गोड बघणाऱ्याला गोड लागत नाही, खाणाऱ्याला गोड लागतो. तसं तुमची समाधी बघून मी काय करू? इच्छा आहे तुम्ही ज्या समाधीस्थ अवस्थेत आहात आता मला त्या अवस्थेत ठेवा. आणि कुठलाही गुरु असं नाही की शिष्याची भूक बघून तो कधी त्याची पूर्णाहुती करत नाही, असा कुठलाच गुरु नाही. पण तशा शिष्याला सांगताना सहज सांगावं लागतं, अरे
काय नाही, समाधान हीच खरी समाधी आहे. वरून वरून सांगावं लागतं. पण तो खरा व्याकुळ भुकेचा असेल का नाही, तळमळीचा असेल, तर त्याची जिज्ञासा तिथं पूर्ण होत नाही. हे बी पक्की बात समजली ना. मुळीच त्याची जिज्ञासा पूर्ण होत नाही. मला समाधीचे प्रकार नको आहेत गुरुदेव, मला समाधीचा स्वानुभव हवा आहे. का तर गव्हाचे अनेक प्रकार आहेत आणि त्याच्या पिठाचे अनेक पदार्थ आहेत. तसं ह्या समाधीच्या प्रकारात मला नको घालायला. मला माझ्या मूळ स्थितीमध्ये बसवायचं असेल तर ते कसं बसवायचं तुम्ही पहा. त्यासाठी काय करायला लागतं त्याच्यासाठी मी तयार आहे. कारण सिद्ध आणि सत महापुरुषांच्या अनुभवाप्रमाणे जे सत्य आहे ते अकाट्य आहे. पण ते अतिशय सूक्ष्म आहे. त्याचा विलास जो आहे तो आनंदाच्या द्वारा बाहेर पकडतो. जसं एकाच व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य, राग, शांती, प्रेम सगळं प्रकट होतं. चेहरा एकच, जसं टीव्ही एकच, अनेक चॅनल लागतात, तसा हा देह एकच आहे, पण ह्याच्यावर अनेक समाधी खेळतात. पण महापुरुषांनी शेवटची समाधी सांगितली ती सच्चिदानंद स्वरूप. ही शेवटची समाधी सांगितली. पण अशासाठी तुमची मूळचीच शांत स्थितीची भूक असावी लागते असं गुरूंचं म्हणणं. मतलब एक साहिर लुधियानीचा एक शेर आहे. साहिर लुधियानी तो म्हणते, भीड़ तो बहुत है, भीड़ तो बहुत है, भरी संसार में भीड़ तो बहुत है, मगर क्या करो कोई अपना नहीं दिखता है. इसलिए ये भीड़ एक मेरे लिए सपना हो गया जहां कोई अपना नहीं है. आपल्याला आपल्या अवस्थेत आणण्यासाठी स्वयंभू शांतीची फार गरज असते. आणि मगाशी परिणामाचा विचार सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टीची गरज भासली पाहिजे. जोपर्यंत गरज आपल्याला आहे तोपर्यंत प्रत्येक वस्तू, व्यक्ती, पदार्थासाठी आपण पळतोय. गरज संपली, थांबतोय. पण ही एक अशी गरज आहे ती अखंड असली पाहिजे. रामकृष्ण परमहंस दिवसापोटी त्यांच्या त्या मूळ स्थानावर, जर त्यांचं तिथं समाधीच्या स्थानावर त्यांचं जाणं नाही झालं तर ते रात्रीचे जाऊन यायचे. ठीक आहे. रमण महर्षी जिथे एकांताला जायचे तिथं 4-8 दिवसातून नाही झालं तर त्या स्थानाच्या स्मरणात इकडं मौन राहायचे. सांगायचा आपल्याला आशय गुरुदेवांचा असा,
की जीव विकारी आहे तर जग विकारी आहे, आणि जीव भिकारी आहे तर मग जग बी भिकारी आहे. मग तुला दाता व्हायचंय का याचक? कारण नाशिवंत जगामध्ये, मायामय मोहमय जगामध्ये सर्व दृश्य नाशवानच आहे, क्षणभंगूर आहे, तात्पुरतं आहे, की नाही? पण अशा नाशिवंत जगामध्ये महापुरुषाची समाधी संजीवन आहे. शास्त्रमत सांगतोय बरं, उपनिषदांचं हे मत आहे. इथं सगळ्याचा नाश होईल कधी ना कधी, पण जे पुरुष संजीवन अवस्थेमध्ये आहेत, शाश्वत अवस्थेत आहेत, त्यांचा कधी नाश होत नाही. ते चिरंजीवी आहेत. आणि म्हणूनच त्यांच्यावर फक्त एक कल्याणकारी बीज म्हणून त्यांना तिथं नियोजित केलेलं आहे. कुठलंही युग येऊ देत, ते कल्याणकारी बीज उगवणारच. म्हणजे शेतात एक वेळ पडलेलं धान्य ते किडेमुंगी खातील, पण तणाचं बीज असतं का नाही, ते किडामुंगी खात नाहीत. ते तसंच राहतं. पाऊस पडला की ते उगवतं. त्याप्रमाणे हे पुरुष कल्याणकारी असल्यामुळं कुठल्याही युगामध्ये ते तसेच उगवते स्वेच्छेनं. म्हणून सिद्ध समाधी म्हणजे सिद्ध पुरुषांची समाधी ती वंदनीय आहे, दर्शनीय आहे, स्पर्शनीय आहे, ती हितकारी आहे, बहुगुणी आहे. कारण ती समाधी जरी दृश्यसहित असली तरी अदृश्य परम तत्वामध्ये अनुसंधानित असल्यामुळे ती नाशिवंत आणि क्षणमंगुर्तीमध्ये मोडत नाही. हे का सांगतोय राम? तर सद्गुरूंना, सत्पुरुषांना असं सांगायचं असतं तुम्हाला, जसं ही परमतत्वाच्या अनुसंधानात असलेली समाधी अखंड असते, ती क्षणभंगूर नाही आणि नाशवंत नाही, तशी आपल्याला भूक असली पाहिजे की देहात जरी असलो तरी देहात नाही, जगात असलो तरी जगात नाही. पंचेंद्रियाचं गाठोडं वागवतोय तरी ते मी नाही. कारण जे शांत परमतत्व आहे, जे चैतन्य स्वरूप अद्वैत ब्रह्म आहे, ते त्या परब्रह्म्याशी एकरूप आहे. एकरूप आहे, करायचं नाही. उदाहरण सांगतो, बाहेरचं आकाश आणि घरातलं आकाश मूळ एकरूपच आहे, फक्त मधी छत आहे. ते परब्रह्म्याशी एकरूपच आहे. एकरूपच नाही, ते तदाकार आहे. जसं खिडकीतून बाहेरून प्रकाश येतोय, त्या आकाशाशी एकरूप होतोय. मग आतल्या आकाशाला बाहेर जायची गरज नाही, बाहेरच्या आकाशाला आत यायची गरज नाही. प्रकाशाच्या रूपात ते सांधलं गेलेलं आहे. समजते ना? समजते ना? प्रकाशाच्या रूपात ते सांधलं गेलेलं आहे. तसं प्रेमाच्या रूपात तुम्ही आणि आम्ही गुरुशी सांधले गेलेलो आहे, बाकी कशानंच नाही. बाहेरचं तुझं काहीच देऊ नकोस. एक प्रेमाच्या रूपात हे सांधले गेलेली वस्तू आहे. समजते ना? खूप उच्च गोष्ट सांगतोय, स्वानुभवात घ्या ते. म्हणून तुझं बाहेरचं साधन सुद्धा तू दाखवू नको, तीर्थ व्रत दान धर्म काहीच दाखवू नको. त्यातून मला प्रेम दाखव, तुझी गरज दाखव, तळमळ दाखव. कारण
ते प्रेम एक असं आहे की आधी स्मृती आहे आणि मग प्राण आहे. आधी स्मृती आहे आणि मग प्राणाचं आवागमन आहे. मग ती स्मृती प्राणात येते आणि जाते. तिथं सोहंबी जातो आणि कोहंबी जातो. राहतो ती तुझी इच्छा. तिकडं नेतेस तुझी इच्छा, तिकडून आणलंस तुझी इच्छा, हे करायचंय तुझी इच्छा, ते करायचंय तुझ्यासाठी. तुला नाही, मग तू आहेस ना मला, बस मला नको काय. तू आहेस, मला नको काय. म्हणून प्रत्येक पोचलेल्या पुरुषाचा नकोचाच पाडा देवापुढं ते निघालेला आहे. गुरुदेवांनी, नानक देवांनी तेच सांगितलं काय, नैना देखत सब जग जाई, क्या मागू कछु थिर न राहाय. डोळ्यासमोर सगळं चाललंय, मला काही मागायचं नाही तुला भाऊ. अशी हो, अशी तदाकरता ज्यावेळेस होते त्यावेळी ते निराकार निर्गुण तुमच्या पुढे सगुण साकार स्वरूप घेऊन येतं आणि तुमच्यावर प्रेम करायला सुरुवात करतं. मग त्यानंतरच्या गोष्टी, ते जगत कल्याणासाठी आलं, याच्यासाठी आलं, ते नाही, ते माझ्या भक्तासाठी प्रकटलं, बस. तो एक असेल, अनेक असेल. आणि ते हरिबीजेच्या रूपाने त्याच्यामध्ये रोपण करतं. म्हणजे त्याला त्याच्या विश्रांतीच्या स्थानाला पोचवून त्याला ते शाश्वत दान देतं, ते परमतत्व सगुण रूपात. आणि मग त्याची त्यालाच जाणवते की यालाच करुणा कृपा झाली असं म्हणतात. की त्याच्याकडून जे ते कोणी लिहिलंय हे पायसदान गीत रामायणात, घे पायसदान दशरथा, घे हे पायसदान. ठीक आहे ना. तसं आपण दशरथच आहोत, 10 इंद्रियाच्या रथामध्ये बसलोय. तो कुठतरी राम प्रकटतो आणि हे पायसदान आपल्याला देतो आणि आपण असं तृप्त होतो की नश्वरात असून सुद्धा म्हणजे अंधारात असून सुद्धा चूडामणी स्वतःच्या प्रकाशात राहतो. चूडामणी समजलं. तसं या जगात असून सुद्धा जगाच्या अज्ञानाचा परिणाम आपल्यावर होत नाही. जसं अंधारात ठेवलेला चूडामणी म्हणजे प्रकाश आहे ना, अंधारात असून सुद्धा तो स्वतःच्या प्रकाशात असतो, त्याला अंधाराशी काही घेणं देणं नसतं. तसा हा माझा भक्त कृपेनंतर अखंड समाधीत कसा राहतो, तर जसा चूडामणी जगातच आहे, पण जगाचा त्याच्यावर काही परिणाम नाही. चूडामणी अंधारातच आहे, पण अंधाराचा त्याच्याशी काही संबंध नाही, कारण तो स्वयंप्रकाशात आहे. तर स्वानंद अशी समाधी परिसासारखी लागते. म्हणजे अशी जर त्या गुरुनी त्याच्यावर कृपा केली तर लोखंडाचं सोनं होतं. ठीक आहे ना, लोखंडाचं सोनं होतं. पण असा जर स्पर्श गुरूंचा त्याला झाला तर गुरूंची आणि त्यांची दोघांची समाधी एकच होते. म्हणून सुरुवातीला हे द्वैत धरावं लागतं की आपण कुणाचं तरी आहे आणि आपलं कुणीतरी आहे, पण ते शाश्वत आहे. आणि जो शाश्वताचा आहे त्यालाही सुद्धा कळतं पुन्हा आपण बी शाश्वतच आहे. चल मैं मरू तो मरी मेरी भलाई.
मृत्यूलोकात मी त्याचा संग नाही केला. कोणाचा? मृत्यूलोकात मी त्याचा संग नाही केला ज्याला मृत्यूची भीती आहे किंवा जो मृत्यूला सत्य मानतोय. ठीक आहे ना? कारण संपूर्ण जग अनादिकालापासून मृत्यूग्रस्तच आहे. जिवंतपणी वस्तू व्यक्तीसाठी मरतोय, पदार्थासाठी मरतोय आणि पुन्हा या देहानं कायमचा मरतोय. पण हे मृत्यूग्रस्तच आहे. मरतोय, जिवंत बी मरतोय आणि मेलेला बी मरतोय. नाही का? देवाने त्यासाठी याला मृत्यूलोक म्हटलं. आणि दुःख काय? तर एक मिळवताना दुःख आणि पुन्हा दुसरं रक्षण करताना बी दुःख. अशा पुरुषांच्या संगतीत राहिल्यानंतर मग हळूहळू हळूहळू असं लक्षात येतं की खरोखर मी मुक्त आहे का होतो का झालो? आहे, होतो का झालो? त्याचा आनंद कुणालाही आजपर्यंत शब्दात सांगता आला नाही. त्यानं डोळ्यातूनच व्यक्त केला, अश्रूच्या माध्यमातनं. म्हणजे डोळे उघडून तरी केला, डोळे गाळून तरी केला, किंवा डोळे बंद करून घेतला, पण घेतला. मग अशा समाधीचं सुख साक्षात सिद्ध पुरुषांनी, तिथे वयाचं बंधन नाही, जातीचं नाही, कुळाचं नाही, लिंगाचं नाही, गोत्राचं नाही, बंधन कशाचंच नाही. राम म्हणून कधी कधी या वाटेवर पहिला प्रश्न आपल्याला पडायचा, नेमकं समाधी म्हणजे काय असतं? तर शास्त्राने त्याचे भरपूर 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 त्याचे मार्ग सांगितले. पण श्रेष्ठ समाधी हीच संत कृपा. ठीक आहे? संत कृपा हीच परमश्रेष्ठ समाधी. आणि तिच्या स्वानुभवामध्ये मग ती चित्तवृत्तीचा निरोध करा, ते अमक करा, निर्विकल्प करा, सविकल्प करा, त्याची काहीच गरज नाही. संत कृपेचा पुरुष अखंड संजीवन समाधीत असतो. आणि ही जेवल्यानंतरची जशी प्रचिती आहे की मी खरोखर तृप्त आहे, जेवलोय, आता मला कसली भूक नाही, अशा अवस्थेत तो कैवल्य स्थितीमध्ये राहतो. बाहेरची भूक आहे ती मावळते आणि उगवते, पण ही भूक पुन्हा मावळत बी नाही आणि उगवत बी नाही. अशा कैवल्य स्थितीमध्ये राहतो. म्हणजे पूर्ण विलिनीकरण होतं. वास थोडक्यात सांगायचं, त्याचं विलिनीकरण होतं. त्यालाच उपनिषद तुम्हाला सांगते जीवना पराब्रह्म, अद्वैतम खलु ब्रह्म. आणि मग तो झोपतोय कधी, खातोय कधी, पितोय कधी, जातोय कधी, उठतोय कधी, घेतोय कधी, काही त्याचं बस एका परवा सांगितल्याप्रमाणे एक अस्तित्वाला धरून असतो. कारण जे सत्य त्याच्या अनुभवाला आलेलं असतं त्याचं खरं स्वरूप म्हणजे केवळ अस्तित्व, हे त्या दिवशी सांगितलं होतं, नाही का? बस अस्तित्व. बाकी मग ह्या अस्थि काशीत विसर्जन केल्या म्हणून ते सत्य मिळेल नाही. अस्तित्वात जो प्रवेश ज्याचा झाला तिथे नानात्व नसतं, फक्त अस्तित्व असतं.
जे मनाच्या द्वारा ज्याचा शोध घेतात त्याला ते पूर्ण करतात. राम. मनाची समाधी हीच आहे की ज्याला अशी प्रचिती आली आपण संत कृपेखाली आहोत, तो संजीवन समाधीच्या शाश्वत स्थितीमध्ये आहे. बाकीच्या समाधी आहेत, पुन्हा कधी सांगतो, भरपूर. पण यातला एकच आधार घेतलाय की निर्गुण निराकाराशी त्या परब्रह्म्याशी तुम्हाला एकाकार व्हायचं असेल तर हाच एकमेव मार्ग आहे. बाकी कोणाला बाहेरचे कितीही काही जे काय उपापोह करतात का नाही, करू द्यात. आपली वाट जर आपण स्वतः निवडून त्या वाटेने चालला तर शास्त्राच्या आधाराप्रमाणे सांगतात की प्रामाणिकपणानं उचललेलं एक पाऊल, बरं शेवट करतोय, प्रामाणिकपणानं तुम्ही उचललेलं एक पाऊल वामनाच्या पावलाला सुद्धा तोकडं करतं. वामन समजले ना? वामनाच्या पावलाला, ज्यांनी 3 पावलात पृथ्वी आकाश आणि पाताळ नापलं होतं, तर तुमचं आपलं प्रामाणिकपणे उचललेलं पाऊल हे वामनाच्या पावलाला तोकडं करतं. जसं महामुनी वशिष्ठ म्हणते, गाईच्या खुरात पाणी किती बसतं? गाईचा खुर असतं का नाही, चिखल, गाईचा पावलाचा छाप, त्यात पाणी किती बसतं? त्या पाण्यात हत्ती कधी बुडेल का? तर अशक्य आहे. तसं असा प्रामाणिकपणे एक पाऊल वामनासारखं उचललेला तो मृत्यू लोकात कधीही बुडू शकत नाही, इतकं प्रमाण दिलंय त्यांनी. म्हणून मागे सांगितल्याप्रमाणे त्याला अखंड शांतीची भूक पाहिजे, अखंड शांतीची, नैमित्तिक नको, अखंड शांतीची भूक बस. तर ज्यावेळेस अशी एक पाऊल तो वामनासारखा उचलतो तेव्हा भगवंतानं सांगितलं मग बाकीची 99 पावले 100 पूर्ण होण्यासाठी भगवंताला उचलावी लागतात, गुरुना उचलावी लागतात. पण आपलं एकच पाऊल त्याला साक्षात वामनाचं पाऊल छोटं दिसतं आपल्या गुरुला, आणि आपलं पाऊल मोठं दिसतं. म्हणून त्याला तो मोठ्यात मोठी फकीरीन, मोठ्यात मोठी स्थिती देतो आणि मोठ्यात मोठी भक्ती देतो, मोठ्यात मोठं ज्ञान देतो. आणि मोठ्यात मोठी भक्ती म्हणजे आपणच आपल्यात रमणे. मोठ्यात मोठी भक्ती, आपणच आपल्यात रमणे, ही मोठ्यात मोठी भक्ती. मोठ्यात मोठं ज्ञान, ते सत्य आणि मी एकच आहे. गुरूंच्या भाषेत भागो ही भक्ती, समजेल? बस ज्याचा विभाग करता येत नाही ती भक्ती. आपणच आपल्यात रमतो. संतांच्या भाषेत आपणची होय देवगुरु. अशा पराकोटीची ही यात्रा तुमच्याच
कडून भगवंत पूर्ण करून घेतात. का? तर पुन्हा प्रमाणासाठी 2 नकोत. ठीक आहे, प्रमाणासाठी 2 नकोत. मग संघासाठी 2 चालतील, गुरु आणि शिष्य, पती आणि पत्नी. पण प्रमाणासाठी 2 नकोत. प्रमाण हेच आहे की तू ज्या स्थितीत आहेस मी आता त्याच स्थितीत आहे, आणि मी ज्या स्थितीत आहे तूही त्या स्थितीत आहेस. इति शिवम. जय जय रघुवीर. राम राम राम.